ही क्वीन लक्षात ठेवा. कसंही खेळा पण क्वीन हलता कामा नये. हो तेव्हा दादा तू काय नाही, दादा तू काय हे बघ, मी उत्तम खेळतो आणि मी वाईट खेळतो असं जर का तुझं मत असेल ना, तर ही सोंगटी गिळ आणि गप्पा बस. हेच म्हणायचं मला. तू चिडलास ना तर सगळा खेळ फिसकटेल. बरोबर आहे. काय नाही हे अरे बरोबर लाव हा बोर्ड तू काय. हे बघा, मी माझ्या रागाला आवर घालीन, पण तुम्ही स्वतःला आवरा जरा. आणि मुख्य म्हणजे मुलीच्या विषयाला मी वाचा फोडणार आहे, समजलं? काय झालं? मच्छर आहे. हा, त्यामुळे तुम्ही नंतर ओघाओघाने बोला. आणि मी मोठा आहे आणि मी सांगतो ना, मी विचारलं ना की आदित्य असं धडा 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 बोलून टाकेल सगळं. ठीक आहे पण लवकरात लवकर मुद्द्यावर ये. हा, तो वेळेवर मुद्द्यावर येण्यासाठी आधीने आधी वेळेत यायला पाहिजे ना. ए आला आधी आला. ये आदित्य ये बस खेळूया, ये बस. अरे नको, ऍक्च्युली तुम्ही खेळा, मी स्वयंपाकाचं बघतो ना. स्वयंपाक मी केलाय स्वयंपाक. आज तर दोडक्यांच्या शिरांची मी अशी चटणी केली कुरकुरीत. बस बस बस. आणि जेवणाआधी खेळल्यानं भूक पण वाढते. हे कॅरम आहे, क्रिकेट नाही मामा. काही तुझं. आणि सोड ना, आज जरा मूड नाही रे माझा. अरे मूड आणि फूड दोन्ही बनवावं लागतं. फूड तर तयार आहे. हा तर मूड बनवूया. ये बस 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 बस. अरे अरे ऐक, आमच्या सगळ्यांच्या आनंदासाठी म्हणून खेळ. हा. बस बस बस. काय करताय तुम्ही? सगळ्यांनी हात का जोडलेत? अरे ते कवळी वदन घेता ते म्हणतात ना. नाही खेळ सुरू करायच्या आधी असं म्हणण्याची पद्धत आहे. हा हा. अरे आधी तू सुरू कर. मी सुरुवात करणार आहे ना. अरे दादा तो डावाबद्दल बोलतोय. अरे हो हो, नाही नाही, आज मान आदित्यचाच आहे. करा सुरुवात. अरे एकही गेली नाही काय? अरे हरकत नाही, खेळ आहे खेळ शेवटी. आणि हे आपले सगळे खेळ किती गमतीशीर आहेत बघ आदित्य. म्हणजे ह्या सगळ्या खेळांचा आपल्या आयुष्याशी किती घनिष्ठ संबंध आहे बघ. म्हणजे बघा आता असं की जेव्हा आपण आयुष्यातल्या संकटांशी बुद्धीच्या बळावरती सामना करतो, तेव्हा आपलं आयुष्य म्हणजे बुद्धिबळ होतं आणि आपण त्या खेळाचे राजे होतो. पण राणी आयुष्यात आली, आपली बुद्धी खुंटते आणि मग बुद्धिबळाचा होतो कॅरम. मुद्द्यावर ये मुद्द्यावर. हा, तर मुद्दा असा की सॉरी, तू काय म्हणत होतास? कॅरम कॅरम आपण सगळे त्या राणीच्या मागे धावता धावता थकून जातो. सगळी माणसं सोंगट्यांसारखी झिजून जातात आणि त्या राणीच्या पायी आपण कधीतरी खड्ड्यात जातो. पण काही काही माणसं खूप नशीबवान असतात बरं का. ती तरुण जातात आणि राणी मिळवतात आणि मग सुखाने संसार करायला लागतात. हो नाही मुद्द्यावर ये. हा, तर मुद्दा असा की उचल उचल. अरे पण ते महत्वाचं आहे, हे नाही.
अरे त्याला जाऊन कशाला दिलंस? त्या मुद्द्यावरती येत होता आता मी गेला. हा आता काय झालं? काही नाही. काहीच झालं नाही आणि तरी फोन केलायस का? आपण आज दिवसभर एक शब्द सुद्धा बोललो नाही आहोत दोघं. आपण दोघेही बिझी होतो ना ग. हो पण आता आपण दोघंही फ्री आहोत. कोण म्हणलं मी फ्री आहे? तू अजून बिझी आहेस? हा म्हणजे मामांबरोबर कॅरम खेळतोय ग. गेम ऍक्च्युली अर्धवट सोडून आलोय. ए नाईस, वाव. तू जिंकतोयस का? आणि तुझ्या टीम मध्ये कोण आहे? हे सगळं तू का विचारतेस? अरे यार, आज दिवसभर मीच तुला सारखं फोन करून सांगतेय की हे चाललंय ते चाललंय. मला तुझ्याकडनं ऐकायचंय तुझा दिवस कसा गेला. आणि मला सांग, तुझ्या ऑफिसमध्ये आज एवढं जास्त काम होतं, खूप बिझी होतास कारण तू. आणि ऑफिस नंतर तू मग गेला होतास का चहाच्या टपरीवर चहा प्यायला? मला ना चहाची जाम तलफ झाली होती, पण त्या कॅफे मधली जी ती आयरिश कॉफी होती ना, एकदम बंडल होती. म्हणजे त्यात ना आपली ती कटिंगची मजा असते ना, तीच नव्हती. आणि मग मी त्याच्यानंतर गेले. हा हा आलो. अगं मामा बोलवत आहेत, आपण नंतर बोलूयात का प्लीज? अरे एकदम गुड नाईट तरी म्हण. त्या डॉक्टर सुयशला म्हणली? मी ना आता बोलणारच नाहीये ना त्या डॉक्टर सुयशशी, आणि आदित्यशी तर मुळीच नाही. सारखं काय आपलं सुयशशी बोल. तर करच तू फोन. नाही तू चलणार. नाही उचलणार. नो म्हणजे नो. आता कशाला फोन केलास? मी कधीपासून फोन लावतोय तुला, तुझा फोन बिझी लागतोय आणि आता तू एवढा वेळ लावलास फोन उचलायला. ओ सुयश बोलतोयस का? नाही, तुला दुसऱ्या कोणाचा फोन येणार होता का? आणि इतक्या वेळ बिझी का होतीस तू? कोणाशी बोलत होतीस? एक मिनिट. ओ अच्छा. म्हणजे कॅफे मध्ये जो फोन चालू होता तो अजून चालूच आहे वाटतं. फारच इम्पॉर्टंट माणूस दिसतोय हा. तू काय बोलतोयस तुला तरी कळतंय का? मला ऍब्सोल्युटली कळतंय मी काय बोलतोय सई. हे बघ, मी समोर असताना तू दुसऱ्या कोणाच्या तरी फोनवर बोलणं मला चालणार नाही. ओय हॅलो, मी फोनवर बोलत होते. ऑफकोर्स. उलट तू पूर्ण वेळ माझ्याशी बोलायचं सोडून फोनवर बोलत होता. आणि मी एक फोन काय केला तर लगेच ताडताड निघून गेलास. आणि हे सगळं आता वरती तू मलाच ऐकवतोयस. सई, माझे कॉल्स हे माझ्या बिझनेस रिलेटेड असतात. तुझ्यासारखा फालतू टाइमपास नसतो करत मी. तुला काय माहिती रे मी काय करत होते? म्हणजे तुझं ते महत्वाचं आणि माझा तो टाइमपास. हो, टाइमपासच. आणि तसंही तू कुठे काय करतेस का आयुष्यात? आणि तुझा विचार करून मी माझा बिझनेस बुडवायला मी काय मूर्ख नाहीये. आणि तुला ह्या सगळ्या गोष्टी आता कळायला पाहिजेत, कारण पटवर्धनांच्या सुनेला. ऐक ना, मला ना खूप महत्वाची काम आहे. त्यामुळे पटवर्धनांच्या सुनेचं मॉडेल ऐकत बसण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. तू जे बोलण्यासाठी फोन केला होतास ते बोल, नाहीतर फोन ठेव. तरी मला काही हाऊस नाहीये तुला फोन करायची. तुझ्या बापाने मला दारू पिऊन फोन केलाय म्हणून मी हा कॉल केलाय. तुझ्या बापाला जाऊन सांग की यापुढे मला दारू वगैरे पिऊन फोन नाही करायचा. आय एम अ सर्जन. माझा वेळ महत्वाचा असतो. आणि आणखी एक, आपल्या दोघात जे काही घडेल त्यातली प्रत्येक गोष्ट घरी जाऊन मम्मी डॅडीला सांगायची गरज नाहीये. चुगल्या करायला तू आता काही शाळेत नाहीये. ग्रो अप. यू आर गोइंग टू गेट मॅरिड. हे बघ सुयश, मी बस. मला जे महत्वाचं बोलायचं होतं ते माझं बोलून झालंय. आणि तुझं म्हणणं ऐकण्यात मला काडीचा इंटरेस्ट नाही. म्हणजे सांगितलंय ते लक्षात ठेव. बाय. एखादा दिवस माझ्या मनासारखा नाही गेला, डोळे घट्ट बंद करतो आणि फक्त श्वास घेतो. मनामध्ये ती जी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित कर. हेअर एनिथिंग. हेअर एनिथिंग. मला काहीही ऐकू येत नाहीये. येणारच नाही. शिसम. काय चाललंय तुझं? ओरिजिनल शिसमचा दरवाजा लावलाय मी. आतला आवाज काय? आतला माणूस पण बाहेर येऊ शकत नाही. यू कम हिअर. आय एम हेअरिंग.
हॅलो हॅलो हॅलो. अरे काय चाललंय काय तुझं? काही नाही, ते आम्ही चेक करत होतो. नाही नाही, आम्ही विचारायला आलो होतो की तू जेवायला येतेस का. तेच ते आम्ही चेक करत होतो की तू जेवायला येतेस का. पण तू कुणाशी तरी फोनवर बोलत होतीस का. हो, सुयशशी बोलत होते. काय झालं बोलणं. काय नाही, जनरल. मग मूड बरा झाला का तुझा. हा हो झाला. मग जेवायला जाऊया. नाही नको, मला ना ऍक्च्युली बाहेर जाऊन यायचंय जरा. या टायमाला. जा ना, जा 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 जा, नक्की जा बाहेर. अगं हा काय प्रश्न झाला का. नक्की जा. जेवायचं काय तुझ्या. नाही, जेवणाचं अजून काही नक्की नाही आहे माझं. हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही, पण लवकर ये. हा जा. मी येते लवकर. तोंडावरचं बोट काढू. काढ. इतक्या रात्री तिला कशाला बाहेर पाठवलंस तू. तुला कळत तसं नाहीये, ती नक्की डॉक्टर सुयशला भेटायला गेलीये. ती जेवली सुद्धा नाही. म्हणजे 100% डॉक्टर सुयश तिला डिनरला घेऊन चाललाय, तिचा मूड ठीक करायला. असं आहे काय. मी तुला म्हणाले होते ना, माझा प्लॅन 100% यशस्वी होणार आहे म्हणून. तू विचार कर, ज्या माणसाचं तोंड सुद्धा बघायला तयार नव्हती, त्या माणसाला दिवसातून 2-2 वेळा भेटते ती. ओके, लेट अस हॅव डिनर टू यू. I said dinner. Where is my dinner? I won't tolerate this nonsense, mind you. बघ काय झालं. आदित्य तू ये बस. हो अप्पा, मी जेवण घेऊन येतच होतो, तेवढा तुम्ही भुकेने ओरडायला लागलात, आणि तेही इंग्लिश मध्ये. मी हा, इंग्लिश मध्ये. नाहीतर काय. मी कोण म्हणत होतं आय वोंट टॉलरेट धिस वगैरे. अरे तुझ्यावर नव्हतं ओरडत, हिला सांगत होतो. आजीला. ते काय बेटा, आमच्या लहानपणी एक अंग्रेजी साहेब सुटा बुटात शाळेत यायचा इन्स्पेक्शन करायला, आणि तर चिडला ना की रागात इंग्रजीत बोलायचा. एक मात्र आहे, इंग्रजीत चिडलं ना की त्या चिडण्याचं वजन वाढतं, वजन. पण माझा आजीशी काय संबंध. नाही, कसं संबंध आहे. माझं आणि तुझ्या आजीचं भांडण झालं की मी असाच इंग्रजीत चिडायचो. हो, मग काय, तुझ्या आजीला कुठलं इंग्लिश कळणार. तिला वाटायचं रागाने माझ्या डोक्यावर परिणाम झालाय, म्हणून मी देवासमोर श्लोक म्हणायची आणि मला अंगारा लावायची, आणि मग माझा राग शांत व्हायचा. अंगाऱ्याने. असं तिला वाटायचं रे. पण खरंच तिचा प्रेमळ हात कपाळावरून फिरला ना की माझा राग एकदम शांत व्हायचा. प्रेमात जादू असते बेटा, जी आता तुलाही कळू लागलीये. मला म्हणजे अप्पा मला काही कळलं नाही. मला फसवतोस गुलामा. अरे तुझा चेहराच सांगतो ना. सतत तिचा विचार, सतत तिची काळजी. खरं की नाही. अहो नाही अप्पा, असं काहीच नाहीये. नाही कसं, असंच वाटतं सगळ्यांना. आता माझ्यासारखा वेडा माणूस कबूल करेल का की माझ्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून. बोल. प्रेमाचं असंच असतं बेटा, आपल्याला कळतच नाही की प्रेमात कधी पडलो, आणि कळेपर्यंत नाकापर्यंत पाणी आलेलं असतं. यालाच म्हणतात प्रेमाची जादू. जादू. तुलाही कळेल हळूहळू की प्रेमाची जादू काय करवते आपल्याकडून. अरे भले भले रस्ता चुकतात आणि प्रेमाच्या गावात जातात. तू जाशीलच म्हणा, रस्ता सापडलाय, सोबती सापडलाय, आता फक्त गाव सापडायचं बाकी आहे. कसला रस्ता, कसलं गाव, कोण सोबती, असं काही नाहीये. नाहीये. डोळे मिटून नीट विचार कर आणि मग सांग. आदित्य. तो बघ इंग्रज साहेब आला.
तो चिडायच्या आत जा, नाही तर इंग्रजी तोडायला लागेल तो. हो. काय रे पिंट्या मामा कुठे? का पिंट्या मामा नसेल तर तू जेवणार नाहीयेस का? असं नाही म्हणत रे. हायवेवर गाडी बंद पडली असेल त्यामुळे. हो का? पण मग आता हळूहळू गाडी पुढे सरकायला नको का? एक मिनिट. तुमच्या सगळ्यांचं नक्की काय चाललंय ना, मला काही टोटलच लागत नाहीये. मगाशी तिकडे कॅरम खेळताना सुद्धा तुमचं काहीतरी चाललं होतं. यांनी एवढं भाषण दिलं, काही चुकतंय का माझं? नाही नाही, तुझं काही चुकलं नाहीये. कसं आहे ना, आमचं काही चुकतंय का तुझ्या बाबतीत ते समजून घ्यायचंय. तर म्हणजे नक्की काय? एक मिनिट. हे बघ, असा उलटा घास भरवायचा प्रयत्न केला ना तर सगळ्यांचीच उपासमार होणार. अरे उपासमार कशाला होईल? आपण आधी जेवून घेऊया, मग बोलूया. नाही, मला आधी काही प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत, आणि ती सुद्धा आत्ताच्या आत्ता. ठीक आहे. कसली उत्तर? हे बघ आदित्य, त्या मुलीची माझी निवड चुकली. हो. ती मुलगी चांगली निघाली नाही, त्याबद्दल मी तुझी माफी मागून झाली. हो. पण त्याचा अर्थ आता लग्नाचा विषय संपला असा झालेला नाहीये. हो. तू नुसतं हो हो करू नकोस. मी काय सांगायचा प्रयत्न करतोय. चिडू नकोस रे, चिडू नकोस. आदित्य काय, तू लहानाचा मोठा आमच्या समोरच झाला, त्यामुळे तुझ्या चेहऱ्याची रेष जरी बदलली ना तरी तुझ्या मनात नेमकं काय चाललंय हे आम्हाला बरोबर कळतं. हो, आणि हल्ली ना तुझा राग रंग बदलत चाललाय. तू लपवलंस तरी लपणार नाही. तू कुठल्या तरी गोष्टीच्या टेन्शन मध्ये, कोणाचा तरी विचार करतोयस तू. आणि हे काहीतरी मुलीचं प्रकरण आहे असं हे म्हणतात. हे दादा, प्रकरण काय म्हणतोस? आदित्य, कसं आहे ना, तुला एखादी मुलगी आवडली असेल तर तसं सांगून टाक, म्हणजे आम्ही लगेच तुझं लग्न करून देऊ. नाही अरे, तसं काहीच नाहीये. नक्की तसं काही नाहीये? नक्की. आधी ही ना संधी आहे, तुला ती मिळते. तू काही लपवू नकोस. असं लपवा छपवी करत जगणं अवघड असतं. सांग त्याला, सांग. हा, खूप अवघड असतं. अरे पण मुळात लपवण्यासारखं काही असेल तर लपवेन ना मी, नाही का? नाहीये ना काही लपवण्यासारखं. ठीक आहे, मग मी स्थळ बघायला सुरुवात करतो. हे थांब ना, एवढी घाई कशाला? का आता कशा करता थांबायचं? आत्ताच एका मुलीच्या गोंधळातून कुठे सावरतोय, त्यात लगेच दुसरं. मला थोडा वेळ लागेल रे. इतक्यात तरी कोणाला भेटायची इच्छा नाहीये रे माझी. हे बघ, मी काही तुला तू लगेच उद्या बोहल्यावरती उभा राहा असं म्हणत नाहीये. हे बघ आदित्य, मुलगी बघून ती पसंत पडून लग्नापर्यंत जाईपर्यंत वेळ हा जाणारच, आणि तो वेळ मिळेल ना तुला. आणि तुझी इच्छा असेल तुला आवडणाऱ्या मुलीसोबत आत्ताच्या आत्ता बोलावर उभं राहायची तर तसं सांग, आम्ही त्यासाठी सुद्धा तयार आहोत. नाही तर तू नुसतं मनातल्या मनात पुढत राहिलास तर आम्हाला. अरे जरा त्याला श्वास तर घेऊन द्या. तू का रे मध्यस्थ म्हणून दरवेळेला त्याच्या बाजूने उभा राहतोस? तुला माहिती आहे का जे आम्हाला माहित नाही ते? हा, बोल ना भाई, बोल, सांग आता काय माहिती ते. नाही म्हणजे हॅलो आदित्य, मला खूप कसं तरी होतं. डोळ्यांसमोर अंधारी येते आणि गुदमरल्यासारखं. तुझ्यात तिला कधी कधी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो. काही कळत नाही. खूप चक्कर येते आदित्य. तिचं ब्लड प्रेशर अचानक ड्रॉप होतं, हार्टबीट्स फास्ट होतात, आणि तिला खूप त्रास व्हायला लागतो. श्वासही घेता येत नाही मला नीट. पण कधी कधी तिची अवस्था खूप वाईट होते रे.
मला कळत नाही. प्लीज तू तू प्लीज इथे येशील का आता? कुठे आहेस तू? तो निरंजन चौक आहे ना, तिथे आहे मी आता. आलोस. थँक